आता आपण पाहणार आहोत खेकडे सोलून खेकडे बनवण्याची पद्धत. आता सुरुवात करूया. हा बघा कसा बघा तो पाय मारून मारून मला मारू नको करतो. बघा आणि आता सुरुवात झालेली आहे. हे बघा त्या प्रकारे आता तो खालचा भाग सोलून घ्यायचा आहे. हे बघा त्या खालच्या भागानंतर आपण जाणार आहोत त्याचं मेन वरचं कवच ते वेगळं करायचं आहे आपल्याला. हा बघा कसा पळतोय. आता वरचा भाग काढायचा आहे आपल्याला कवचाचा. या प्रकारे आता वरचा भागही काढलेला आहे. त्यानंतर आतमध्ये थोडीशी जी अनावश्यक असणारी गोष्ट आहे ती काढून टाकलेली आहे आपण. आणि पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतर मसाला कसा बनवतात. महत्त्वाची गोष्ट मसाल्याशिवाय त्याला टेस्ट नाही. तर आपण पाहत आहोत मसाला बनवण्याचा आणि पळायला लागलेला आहे खेकडा. कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे जरासा लालसर होईपर्यंत. त्यामध्ये सुकं खोबरं थोडं भाजलेलं, लसूण, आलं, धने, गरम मसाला या प्रमाणात आता घेऊन आता मसाला भाजण्याचे काम चालू आहे. त्याचे पाय वेगळे केलेले आहेत. त्याच्यानंतर जो महत्त्वाचा मधला भाग आहे तो आपण वेगळा केलेला आहे. पहा कसं साफ केलं जात आहे. आता आईने खेकडे साफ करण्यासाठी जोरदार सुरुवात केलेली आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ 10-12 खेकडे साफ करून झालेले आहेत. आईला पूर्ण माहिती असल्या कारणाने ती पटापट साफ करत आहे. आता जोरदार सुरुवात. काही 2-3च खेकडे आता उरलेले आहेत साफ करायचे. मसाला हलकासा लाल झालेला आहे. आता अजून थोडासा बाकी आहे. पाहू शकता सुकं खोबरं आणि आता शेवटचा खेकडा घेतलेला आहे आईने. आता साफ करण्यासाठी शेवटचा खेकडा आहे हा. मित्रांनो, खेकडा साफ करण्यासाठी एक आयडिया आहे. त्याचा हा जो कास्ट आहे तो सहसा निघत नाही. त्यासाठी आपण जी ही रेघ असते त्यावर थोडंसं पुश केलं की वरून थोडं बाहेर आलेलं असतं. मग हे असं पटकन आपण काढू शकतो. हे झालं क्लीन. आता खेकडा उलटा करून त्याची उलटी जी साईड असते त्यात आपण आपला हा अंगठा घालून दुसरा अंगठ्याने
वरचं कवच पूर्णपणे वेगळं करायचं असतं. त्यासाठी थोडासा जोर लावावा लागेल तुम्हाला. हे अशा पद्धतीने. त्यानंतर जे मधलं अंडी ही पूर्ण क्लीन करून आपण अशा पद्धतीने सगळं साफ करू शकतो. काही काही जणांना ती अंडी आवडतात, त्यामुळे ती ठेवू सुद्धा शकतात. पण नाही आवडत असतील तर तुम्ही काढू शकता. आता राहिला हा वरचा भाग. हा सुद्धा आपण अशाच पद्धतीने तोडून टाकू. हा आता तुमचा पूर्ण खेकडा एकदम क्लीन झाला आहे. तो तुम्ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मग आपल्या रसदार रस्स्यात सोडा. हे आता साफ झालेले आहेत खेकडे. आता आपण त्याला थोडं धुवून घेऊन साफ करू आणि नंतर ते कालवणात टाकू. आपण अशा पद्धतीने जे खेकडे आता मगाशी साफ केलेले ते आता स्वच्छ पाण्याखाली अगदी अगदी क्लीन करून घेऊ. त्याची सगळी घाण जी आहे, चिखल माती लागलेला, तो अगदी स्वच्छ करून घेऊ आपण. त्यासाठी आपल्याला 3-4 पाण्यामध्ये ते विसळावे लागतील. ते अशा पद्धतीने तुम्ही एका मोठ्या भांड्यात घेऊन अगदी साफ करून टाका. त्यामुळे त्यात माती वगैरे काही राहणार नाही आणि खाताना दाताखाली कचकच मिळणार नाही. बघा, याच प्रकारे जी घाण होती, माती चिकटलेली, ती सर्व निघालेली आहे. बघा, पाणी किती गढूळ झालेलं आहे. आणि या प्रकारे आता पुन्हा एकदा एका पाण्यामध्ये ते साफ करून घ्यायचे आहेत. आता हे पूर्णपणे स्वच्छ झालेले आहेत. आता दोन्ही वेगवेगळे केलेले आहेत. स्वच्छ धुवून एका पातेल्यात आपण घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. पूर्णपणे स्वच्छ झालेले आहेत. आता हे कधी वाटते हे जे पाय आहेत खेकड्याचे, ते ना लाईट दिली. हे जे खेकड्याचे पाय आहेत, त्याचा रस आपण काढून तो वस्त्रगाळ करून तो आपण जो रस्सा बनवणार आहे त्यात टाकायचा. खरी चव या पायांची असते. या पायांचा जो अर्क असतो त्याची ही खरी चव असते, जी आपल्या रस्स्याला अजून लज्जतदार बनवेल. आणि याच प्रकारे आता आपलं सर्व साहित्य रेडी झालेलं आहे. सुक्कं खोबरं, गरम मसाला, कांदा, खोबरं, धणे, गरम मसाला सगळा हा भाजून घेतला. आलं लसूण हे सगळं भाजून घेतलं. आता हे वाटून घ्यायचं. मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे बारीक आहे. तर या प्रकारे कांदा, खोबरं, गरम मसाला वाटून घेतलेला आहे. आता हे पाय वाटून घ्यायचे आहे. ह्याचा रस काढायचा आणि तो कालवणात टाकायचा आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. या प्रकारे आता पाय वाटून झालेले आहेत मिक्सरमध्ये खेकड्याचे. आणि आता पुढील प्रोसिजर पाहूया आपण. मगाशी आपण जे पाय धुवून घेतलेले खेकड्याचे, त्याचं मिक्सरमध्ये आपण चांगलं पेस्ट केली आहे.
त्यात थोडंसं पाणी मिक्स करून आपण ते आता वस्त्रगाळ करून घेणार आहोत. आपल्या खेकड्याच्या रस्स्याला जी लज्जतदार चव येणार आहे ती या रसामुळे येणार आहे. त्यामुळे थोडी मेहनत आहे, पण ती आपल्याला थोडी करावी लागेल. अशा पद्धतीने आपण त्याला गाळण्याचा प्रयत्न करूया. जेवढं गाळलं जाईल तेवढं गाळता येईल तेवढं घ्यायचं आहे आपल्याला. त्याचा पाय पूर्ण रस पूर्ण पायांचा उतरला पाहिजे. आता हे मध्यम साईजचे 2 टोमॅटो कापून ते फोडणीला घालायचे आहे. आता कढई तापलेली आहे, त्याच्यात मी तेल ओतत आहे. आपलं तेल आपण आपल्या क्वांटिटीनुसार तेल घेतलेलं आहे कढई. ते तापलेलं आहे. आपण जे मगाशी टोमॅटो घेतलेले 2 मध्यम आकाराचे ते आपण आता त्या तेलात फोडणीसाठी टाकू. टोमॅटोचा पूर्ण डाळ करून घ्या, जेणेकरून त्याचा जो रस आहे तो ग्रेव्ही उतरून ग्रेव्हीला थोडी टेस्ट चांगली येईल. आणि टोमॅटोचा जो लाल कलर आहे तो पण ग्रेव्ही टिकून रस्सा थोडा झणझणीत लाल कलरचा होतो. नंतर आपल्या घरचा जो तुम्ही यूज करत असाल तो मसाला घेऊ शकता. आम्ही मालवणी मसाला वापरतो, त्यामुळे आम्ही तो मालवणी मसाला घेतलेला आहे. त्याआधी तुम्ही त्या टोमॅटोमध्ये थोडी हळद टाका. नंतर तुमच्या मसाल्याची जशी तिखटपणा असेल त्याप्रमाणे अंदाजे तुम्ही वापरत असलेला आपला घरचा मसाला टाकू शकता. आम्ही जो मालवणी मसाला वापरतो त्यात ऑलरेडी गरम मसाला वाटलेला असतो, त्यामुळे गरम मसाला आम्ही थोडासाच वाटपात घेतलेला आहे. जर तुमची फक्त लाल मिरची पावडर असेल तर गरम मसाला थोडा ग्रेव्हीमध्ये वाटप करताना थोडं जास्त घ्या. तुम्ही ग्रेव्हीचा कलर पाहू शकता. आता टोमॅटो मेल्ट झालाय आणि त्या फोडणीला चांगला रसदार लाल कलर आलेला आहे. त्यात आता आपण जो ग्रेव्हीसाठी कांदा, खोबरं, आलं, लसूणचा मसाला जो वाटलेला होता ते वाटप तुम्ही तुमच्या प्रमाणे घेऊ शकता. तुम्हाला जितकं घट्ट रस्सा हवा, किती पातळ हवा त्याप्रमाणे तुम्ही तो मसाला घेऊ शकता. तो मसाला पूर्णपणे तुम्ही त्या फोडणीच्या तेलात थोडा परतून घेऊ शकता. जास्त परतला तर करपट होईल, त्यामुळे तो ऑलरेडी भाजलेला आहे तो थोडा परता. त्यात तुम्ही थोडंसं तुमच्या अंदाजाने जसं तुम्हाला रस्सा हवा त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी घेऊ शकता. तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीचा कलर एकदम लाल भडक झालेला आहे. त्यात तुम्ही चवीनुसार मीठ टाका, कारण मीठ वरून टाकलं तर ते सगळ्याला लागणार नाही. जर तुम्ही ग्रेव्हीमध्ये आत्ताच टाकलं तर ते पूर्णपणे सगळ्या ग्रेव्हीला इक्वल प्रमाणे लागेल आणि तुमची ग्रेव्ही टेस्टी होईल. अंदाजे तुम्ही मिठाचं प्रमाण घ्या.
त्यानंतर जो आपण मसाला केलेला होता ग्रेव्हीसाठी त्याचं पाणी होतं ते आपण त्यात टाकलेलं आहे. जशी ग्रेव्ही हवी तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. पातळ घट्ट अशा पद्धतीने तुम्ही त्यात पाणी टाकू शकता. आपण जे मगाशी पाय वाटून घेतलेले खेकड्याचे त्याचं पाणी जे वस्त्रगाळ केलेलं ते आपण त्या ग्रेव्हीमध्ये टाकलेलं. तुम्ही बघू मालवणी पद्धतीचं हा खेकडा रस्सा घरी बनवून बघा. आजी काय बनवलंय? एवढा मस्त वास येतोय. मी काय मस्त खेकड्याचं वास पिठं सुटलंय. कालवून बनवते. यम्मी. तू क्लासमधून येऊन डायरेक्ट इकडे आलास वास घ्यायला. मग एवढं मस्त खेकडे बनवले. आता आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे चांगली. मसाला पण चांगला एकजीव झालेला आहे. त्यात आपण जे स्वच्छ केलेले ते खेकडे आणि त्या खेकड्यांचे मोठे डांगे ते आपण कालवणात सोडलेले. आता ते शिजणार कसे ते कसं करणार? ज्या नवीन मुली आहेत ज्यांना स्वयंपाक कधी केलेला नाही त्यांच्यासाठी एक खास टीप आहे. ते जे खेकड्याचे पेंदे ते आता बघा तुम्ही टाकल्यावर सफेद सफेद आहे. ते जेव्हा लाल कलरचे होतील पूर्ण आणि खेकड्याचे जे डेंगे ते पूर्ण लाल झाले की तुम्ही समजून जा की खेकडा शिजलेला आहे. आपण आता हे असंच ठेवून त्याला थोडा वेळ शिजू देऊ. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे थोडंसं उकळी येईपर्यंत. नंतर तुम्ही ती थोडी स्लो करू शकता. मित्रांनो, आपण मगाशी ज्या रस्त्यात जे डेंगे आणि पेंदे सोडलेले खेकड्याचे ते आता तुम्ही बघू शकता असे लाल कलरचे झालेले आहेत. आणि जे पेंदे होते ते पूर्ण बघा व्हाईट कलर एकदम डार्क व्हाईट कलर झालेला आहे. यावरून आपण समजू शकतो की ते आता शिजलेले आहेत. आणि आता आपण ते ताटात आपल्या खाण्यासाठी घेऊ शकतो. या अशा प्रकारे आपलं खेकड्याचा झणझणीत मालवणी रस्सा याची रेसिपी आपण दाखवलेली आहे. तुम्ही बनवून बघू शकता आणि आम्हाला कमेंट्सद्वारे सांगू शकता.